हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी मीराचा एक केस घेऊन येते आणि हाताला गुंडाळते. तेव्हा ती किचनमध्ये येते आणि सिंकमध्ये तो केस हाताचा गुंडाळलेला केस काढते आणि तिला मार्जरीने सांगितलं असतं की मीराचा केस मिळाल्यावर तो तुझ्या रक्तात भिजवून ठेव म्हणून. तेव्हा ती चाकू घेते आणि स्वतःच्या हाताला कट करते आणि त्या रक्तात आणि ते कट मारलेलं बोटाचं रक्त ती दुसऱ्या हाताच्या तळहातावर टाकते आणि मंत्र जपते. तेव्हा मीरा हे का माया सॉरी तेव्हा मंजिरी हे काम करत असते. तेवढ्यात मीरा आणि अंबिका किचनमध्ये येतात. अंबिका मीराला चिडवत असते की मीरा सांग ना काय झालं म्हणून. तेव्हा मीरा बोलते की ताई तुझा तेव्हा मीरा बोलते, मीरा मंजिरीकडे बघते आणि बोलते की आईसाहेब काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा ती बघते आणि बोलते की अरे बापरे काय झालं, रक्त येते हातातून. तेव्हा मंजिरी बोलते नाही एवढं काही नाही झाले. तेव्हा मीरा बोलते की एवढं कसं काही नाही झाले, रक्त येते म्हणून. तेव्हा अंबिका बोलते की अगं मीरा तू बघत का बसली, पटकन हळद आणि त्यांच्या बोटावर लाव. तेव्हा मीरा हळद घेऊन येते आणि मंजिरीच्या बोटावर हळद दाबते. तेव्हा मंजिरी मनात बोलते मीरा तुझ्या केसावर निम्मा विधी पार पडलाय, उरलेला विधी मार्जरीकडे गेल्यावर पार पडेल, मग तुझा खेळ संपला. इकडे हॉलमध्ये नर्मदा दामोदरला बडबड करत असते आणि बडबड करून फोन ठेवून झाल्यावर ती सोफ्यावर बसते. मागून अनन्या आणि वेदा ती डॉल घेऊन नर्मदाच्या पाठीमागे उभी राहतात. तेव्हा नर्मदाचं अचानक लक्ष जातं आणि नर्मदा जोरात किंचाळते. तेव्हा अनन्या आणि वेदा हसायला लागतात. तेव्हा अनन्या हसते आणि बोलते की अगं आत्या एवढी काय घाबरलीस, गंमत केली गं. तेव्हा वेदाही बोलते की अगं आजी तू एवढी काय घाबरलीस, माझी मी फक्त तुला हाय बोलायला आली होती. तेव्हा नर्मदा चिडते. वेदाकडनं ती बाहुली घेते आणि फेकून लावते. तेवढ्यात तिकडनं मंजिरी, मीरा आणि अंबिका येत असतात. तेव्हा अनन्या बोलते की आत्या चिल, जरा शांत हो, जरा मस्करी केली. तेव्हा मंजिरी धावत ती बाहुली उचलायला जाते. तेव्हा मीरा बोलते वेदा काय झालं. तेव्हा वेदा रडत असते की अगं आई मी फक्त आत्या आजीची मस्करी केली. तेव्हा मंजिरी ती बाहुली उचलते आणि मनात बोलते की बाहुलीला काही झालं नसेल ना, या बाहुलीवर तर सगळा खेळ आहे. तेव्हा मंजिरी बाहुली घेऊन हॉलमध्ये येते आणि बोलते की नर्मदा लहान मुलांची कसं वागावं ही अक्कल नाही तुला. तेव्हा नर्मदा ही चिडून बोलते माझ्यावर आवाज चढवायचा नाही आहे वहिनी, आधीच सांगते. तुमच्या लाडक्या नातीने काय केले माहिती का तुम्हाला. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा लहान आहे ती, चेष्टा केली असेल तिने. तेव्हा मंजिरी बोलून जाते बाहुलीला काही झालं असतं म्हणजे. तेव्हा नर्मदा बोलते बाहुली आहे ना ती, मग एवढा काय पुळका आलाय. तेव्हा नर्मदा बोलते हे म्हणजे असं झालं जादूगराचा जीव त्या पोपटात आणि तुमचा जीव या बाहुलीत अडकलाय का. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा ही वेदाची आवडती बाहुली आहे. तेव्हा नर्मदा बोलते वेदाची आहे ना, मग तुमची असल्यासारखं का वागताय. तेव्हा नर्मदा बोलते तुमची नात माझ्यावर हसते आणि तुमची लेक मला हसते, चांगलं चाललंय सगळं. तेव्हा मंजिरी बोलते अनन्या. तेव्हा अनन्या बोलते आई वेदा सहज खेळ खेळत होती बस. तेव्हा नर्मदा बोलते खेळ, हा कसला खेळ आहे ग घाबरवायचा, जीव जाईल घाबरून एखाद्याचा. मला तर असं वाटतंय काही जादू झाली नाही तर चिटकीन घुसली या घरात. तेव्हा मीरा बोलते अहो आत्या असं काय बोलतायत, वेदा आहे घरात आणि ती बाहुली इतकी महत्त्वाची झाली का, मी असल्या 10 बाहुल्या आणून दिल्या असतात. तेव्हा मंजिरी बोलते त्यासाठी पैसे लागतात, ते सुद्धा दादासाहेबांकडेच मागणार. तेव्हा नर्मदा बोलते बास वहिनी बास, मी लाचार नाही आणि आता तर मी 1 मिनिट सुद्धा या घरात राहणार नाही. तेव्हा नर्मदा जायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा जे काही करशील ते विचार करून कर, कारण यापुढे दादासाहेब आपल्या भांडणात पडणार नाहीत, नाही तर बोलशील आणि खरंच घराबाहेर जावं लागेल. तेव्हा नर्मदा रागाने निघून जाते बाहेर. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब मी बोलते आत्यांशी. तेव्हा अनन्या बोलते वेदा काही नाही घाबरू नको, गुड गर्ल आहेस ना तू. तेव्हा मंजिरी त्या डॉलला कुरवाळत असते. इकडे मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते. तेव्हा तिथे गुपचूप अथर्व येतो आणि मीराला मागून मिठी मारतो. तेव्हा मीरा बोलते अहो काय करताय तुम्ही, कोणीतरी येईल बघेल. तेव्हा अथर्व बोलतो बघू दे. तेव्हा मीरा बोलते अहो मला लाज वाटते. तेव्हा अथर्व बोलतो लाज, नवऱ्याच्या मिठीत लाज नाही प्रेम असतं. तेव्हा मीरा बोलते बघा मला खूप कामं आहेत. तेव्हा अथर्व मीराला फिरवतो आणि बोलतो की ॲब्सोल्युटली तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. तेव्हा अंबिका येते मध्येच आणि म्हणते मीरा अगं. तेव्हा मीरा एकदम दचकते आणि अथर्वला हाताला चिमटा काढते. तेव्हा अथर्व घाबरतो आणि बोलतो तेव्हा मीरा बोलते म्हणाले होते ना कोणीतरी येईल म्हणून. तेव्हा अंबिका बोलते आता काय मी किचनमध्ये पण नाही यायचं का. तेव्हा अथर्व बोलतो पण कोण आलं आत. तेव्हा अंबिका असते. तेव्हा अथर्व परत मीराकडे जातो आणि बोलतो की कोण आलंय, खोटं बोलते. तेव्हा अथर्व बोलतो खोटं बोलतेस माझ्याशी. अथर्व मीराकडे जातो, मीरा पाठी जात असते. तेव्हा अंबिका चेहरा लपवते. तेव्हा मीरा अंबिकाकडे. तेव्हा मीरा बोलते हे बघा ऐका माझं, मी काय म्हणते. तेव्हा अथर्व पुन्हा तिच्याजवळ जातो आणि तिला मिठी मारतो. तेव्हा अंबिका बोलते नाही चालू द्या तुमचं, मी जाते. तेव्हा अथर्व बोलतो मला पण माहिती आहे, तुला पण नको आहे की मी इथून जावं असं, उगाच मला जायला सांगतेस, तुला पण आवडतं. तेव्हा मीरा बोलते ऐका ना
ऐका ना, तुम्ही फ्रेश होणं, मला खूप काम आहे. ते बघा, भाजी पण बनवायची, डाळ भात पण बनवायचं आहे आणि पीठसुद्धा मळायचं आहे. अनन्या गुपचूप तिथे येते. वेदा आणि अनन्या चोरून ऐकत असतात. तेव्हा अथर्व बोलतो, पीठ पीठ मी मळतो. तेव्हा मीरा हसते आणि बोलते, काय पीठ तुम्ही मळणार? तेव्हा अथर्व बोलतो, हो, आणि फक्त पीठ मळणार नाही तर पोळीसुद्धा लाटतो मी. तेव्हा मीरा बोलते, अच्छा, पीठ तुम्ही मळणार? तेव्हा अथर्व बोलतो, तुला काय वाटतं मला जमणार नाही? इकडे वेदा आणि अनन्या हसत असते. तेव्हा मीरा बोलते, हे बघा, तुम्हाला मला मदतच करायची आहे ना, तर मला तेवढा पिठाचा डब्बा काढून द्या ना, बाकी मी सगळं करते. तेव्हा अथर्व बोलतो, तुम्हाला हलक्यात घेतेस मीरा. तेव्हा मीरा बोलते, हे बघा, तो पिठाचा डब्बा आहे ना, तो खूप जड आहे, त्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका, जा. तेव्हा अथर्व बोलतो, डबा सोड, मी तुलाही उचलू शकतो. तेव्हा अनन्या पटकन वेदाच्या डोळ्यांवर हात ठेवते, तेही एका हाताने. अथर्व बोलतो, दाखव. तेव्हा मीरा बोलते, हे बघा, आत्ता फक्त तुम्ही मला डब्बा काढून द्या, चला. तेव्हा मीरा अथर्वला डब्याकडे घेऊन जाते, त्या कबडकडे. तेव्हा अथर्वचा हात सोडते. तेव्हा अथर्व मीराकडे एकटक बघत असतो. तिला खुणवत असतो की गालावर एक किस दे म्हणून. तेव्हा तो तिच्या जवळ जातो. मीरा एक परात घेते आणि त्यांच्यामध्ये आणते. तेव्हा अथर्व बोलतो की बरं. तेव्हा वेदा आणि अनन्या बघतच असते. तेव्हा मीरा सांगते की तो डब्बा काढून द्या. तेव्हा अथर्व डबा काढायला हात वरती करतो. तेव्हा त्याचा हात दुखतो. तेव्हा मीरा पटकन त्याच्या हाताला हात लावते. तेव्हा इकडे अनन्या आणि वेदा डोक्यालाच हात लावतात. तेव्हा अथर्व तिला खुणवतो, हा हात दुखतोय ना, दुसरा हात आहे, मी एका हाताने काढतो म्हणून. तेव्हा तो डब्बा एका हाताने झाकण काढतो आणि डब्बा एका हाताने पकडत असतो आणि इकडे मीराकडे एकटक बघत असतो. इकडे अनन्या आणि वेदा हसत असतात. वेदाकडनं जोरात हसलं जातं आणि अथर्वचं लक्ष जातं. मीरा आणि अथर्वचं लक्ष जातं. अथर्वचा कडनं डब्बा हळूच काणी होतो आणि पूर्ण पीठ अथर्वच्या अंगावर होतं. मीराही हसायला लागते आणि अनन्या आणि वेदाही हसायला लागते. अथर्व त्या दोघींकडे बघत असतो. इकडे मंजिरी पेपरमधनं तो केस घेते आणि बोलते की सगळं विधीप्रमाणे चाललंय. मीराचा केसही मिळाला आणि रक्तातला विधीही झाला. आज रात्री मार्जरीकडे जावंच लागेल. तेवढ्यात दादासाहेब येतात. मंजिरी गोंधळते आणि तिच्या पेपरवरचा केस उडला जातो. तेव्हा दादासाहेब बोलत असतात की आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसचं काम झालं आणि अथर्वच्या ॲक्सिडेंटनंतर त्याचा पहिलाच दिवस होता ऑफिसचा. पण मंजिरीचे लक्षच नसतं दादासाहेब यांच्या बोलण्याकडे. ती इकडे तिकडे केस शोधत असते. दादासाहेबांचं अचानक लक्ष मंजिरीकडे जातं आणि मंजिरी इकडे तिकडे केस शोधत असते आणि कपडे झटकत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय झालं, काही शोधतेस का? तेव्हा मंजिरी बोलते नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की तू एवढी अस्वस्थ काय, अजूनही मायाचा विचार करतेस का? मंजिरी, आपण मायाला लहानपणापासून ओळखत होतो, आपल्याच आश्रमात वाढली ती. तेव्हा तर मला असं वाटत होते की अंबिकाची जुळी बहीणच आहे का, पण तिला घरात आणणं हीच सगळ्यात मोठी चूक होती आपली. या मायापायी आपण अंबिकासारखी आपली चांगली सून गमावली. नशीब मीरा या घरात आली आणि अथर्व आणि मीराचं लग्न झालं. नशीब मायाचं लग्न झालं अथर्वसोबत झालं असतं तर खूपच गोंधळ झाला असता. पण मंजिरीचं लक्षच नसतं, ती केसच शोधत असते. तेवढं तिचं लक्ष जातं की दादासाहेबांच्या डाव्या पायाजवळ केस असतो. तेव्हा म्हणजे दादासाहेब बोलतात की असू दे, मी आवरून येतो. तेव्हा मंजिरी बोलते की थांबा एक मिनटं, तुमचा डावा पाय पुढे करा. तेव्हा दादासाहेब बोलतात की का? तेव्हा मंजिरी बोलते, करा म्हणते ना. तेव्हा मंजिरी खाली बसते आणि दादासाहेबांच्या पायाला हात लावणार. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय करतेस तू? तेव्हा मंजिरी बोलते, मंजिरी तो केस हळूच काढते. तेव्हा दादासाहेब बोलतात केस? तेव्हा मंजिरी बोलते, सुनीता हो, आजकाल साफसफाई व्यवस्थित करत नाही आणि यांना पगार वाढवून हवा असतो. थांबा, मी बाहेर टाकून येते, तुम्ही आवरून घ्या. आणि मंजिरी चालली जाते. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय झालंय मंजिरीला आणि केस? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.